मुंबई में आगामी महापालिका चुनाव को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो चुकी है। इसी कड़ी में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बड़ा दावा करते हुए कहा कि मुंबई कल परिवर्तन के लिए तैयार है। महायुति का भगवा झंडा नगर निगम पर लहराएगा। उन्होंने विश्वास जताया कि मुंबई का अगला महापौर भी महायुति का ही होगा। आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून जी कामं होऊ शकली नाहीत ती आपल्या सरकारच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये झालेली आहेत आणि ती कामं आज सुरू आहेत आणि मग सिमेंट रस्त्याचं कामं असतील आणि त्यामुळे ही सर्व बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, आरोग्य सुविधा असतील, अशी अनेक कामं जी गेल्या वर्षोनवर्ष झाली नाहीत ती कामं महायुतीच्या काळात झाली। त्यामुळे एक लोकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे। जसं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय लँडस्लाइड विक्ट्री, अतिशय मोठं यश या ठिकाणी देऊन त्याची पोचपावती दिली। तसेच या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला देखील मुंबईत आणण्यासाठी SRAचे रखडलेले प्रकल्प, म्हाडाचे रखडलेले प्रकल्प हे देखील आपण मार्गी लावतोय आणि त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे। गेल्या अनेक वर्ष जे काम पूर्वी व्हायला पाहिजे ती कामं झाली नाही ती आता होत आहेत आणि मग जे गेल्या अनेक वर्ष मध्ये ज्या मुंबई महापालिकेमध्ये ज्यांनी सत्ता राबवली आणि मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिलं आणि मुंबईचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला, त्यामुळे मुंबईकर या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहतील, महायुतीच्या पाठीशी उभे राहतील आणि म्हणून महायुतीचं काम पाहून महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। सर, इतिहास राहिलेला आहे की शिवसेनेचा झेंडा नेहमी महापालिकेवर फडकलेला पाहायला मिळते। यंदाच चित्र कसे असेल? तुम्ही आज सगळ्याच नगरसेवकांना मार्गदर्शन केलेलं। महायुतीचा भगवा फडकेल, मी सांगितलं ना, महायुतीचा विकासाचा झेंडा फडकेल। जो विकास केलेला आहे तो या महापालिकेमध्ये कामी येईल आणि ज्यांनी या मुंबई महापालिकेमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून जे काही काम केले ते लोकांसमोर आहे आणि त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे। मुंबईकर या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही। तर पितृपक्षानंतर अनेक मोठे प्रवेश होणार आहेत। धक्कातंत्र बसणार आहे का ठाकरे गटाला? कारण आता किती लोक आले? जवळपास 62 लोक सिटिंग जे नगरसेवक आहेत 17 ते 22चे ते आपल्याकडे आलेले आहेत, आणखी सुरू आहेत, त्याचं काम सुरू आहे की 15 नगरसेवक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। आम्ही कोणाला ते जेव्हा सरकार पलटी केलं ना त्यावेळेस पण म्हणत होते की तिथून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तिथून आमच्या कॉन्टॅक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज भाषण केलेलं आहे। डबल होईल ना? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कपन चोर म्हणून आज उल्लेख केलेला आहे। कोविडच्या घोटाळ्या संदर्भातले सुद्धा मुद्दे जे ते उपस्थित केलेले, कसं बघतो? खरं म्हणजे जे लोक आज वोट चोरी, निवडणूक आयोगावर आरोप करतायत, EVM वर आरोप करतायत आणि आमच्यावर वोट चोरीचा आरोप करतायत, त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे। कारण कोविडमध्ये लोक मरत होते आणि काही लोक मड्याच्या टाळूवरचं लोणी खात होते, ही दुर्दैवी आहे। कोविडच्या खिचडीमध्ये चोरी झाली, कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला, त्याचबरोबर कफन चोरी म्हणजे डेड बॉडी बॅगमध्ये देखील भ्रष्टाचार झाला आहे, मिठी नदीमध्ये देखील भ्रष्टाचार झाला आहे। हा भ्रष्टाचार लोकांना माहीत आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी मुंबईकर जाणार नाहीत, काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी मुंबईकर राहणार आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदय जे म्हणालेले आहेत ते बरोबर आहे। सर, ते असंही म्हणाले आहेत की मागच्या वेळेस महापौर जो होता तो भाजपचा बसणार होता आणि तेव्हा उद्धव ठाकरे जे होते ते नाराज झाले होते असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। बरोबर आहे, खरं आहे, त्याचं साक्षीदार मी स्वतः आहे आणि त्याच्यामध्ये माझं मोठं योगदान आहे आणि म्हणून मी एकच सांगतो की जे बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरी विचारधारा धरली ज्यांनी, त्यांना लोकांनी लोकसभेत देखील
आणि विधानसभेत देखील जागा दाखवली. त्यांनी म्हटलं की जिंकताना आम्हाला गनिमी कावा कसा करायचा आहे माहिती आहे. याआधी आम्ही 2022ला गनिमी कावा दाखवलाय, या पुढेही दाखवू. कोण म्हणाले? मुख्यमंत्री म्हटले आज. मग ते जेव्हा आणखी एक गनिमी कावा होईल का वापस? जेव्हा अरे बाबा त्याला उठव आणि जेव्हा बघा बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा झाली आणि जेव्हा या महाराष्ट्रामधल्या जनतेने शिवसेना भाजपला मॅन्डेट दिलं होतं, ते मॅन्डेट धुडकावून स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना लोकांनी जागा दाखवली. त्यामुळे महापालिकेमध्ये देखील आमचा विकासाचा अजेंडा आहे. विकास विकास आणि विकास, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट ती लोकांना दिसते आहे आणि याच मार्गाने आम्ही पुढे जाणार आणि याच मार्गाने विकासाच्या अजेंड्यावर लोक महायुतीला मतदान करणार आणि महायुतीचा महापौर होणार.